मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलावली। सकाळी 11 वाजता रॉयल स्टोन या निवासस्थानी ही मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होईल। मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आज पुन्हा एकदा उपसमितीची बैठक। श्रुती बरोबर आहे। ज्या पद्धतीने काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती पार पडलेली होती, आज पुन्हा एकदा ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। काल शिंदे समितीचे प्रमुख न्यायमूर्ती शिंदे जे आहेत ते आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे यांची त्यांनी भेट घेतली होती। कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला होता। आम्हाला वेळ द्या असं त्यांनी म्हटलं होतं, परंतु जरांगे पाटीलांचं म्हणणं आहे की आम्ही आता वेळ देणार नाही, आम्हाला ठोस तोडगा जो आहे, निर्णय जो आहे तो हवा आहे। आणि त्यानंतर ही आजची बैठक जी आहे ती होते। साहजिकच आजच्या बैठकीत काय नेमका निर्णय घेतला जातो, कारण आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे तिला थेट निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो आहे। कॅबिनेटची तिला मंजुरी घेण्याची त्यांच्या निर्णयाला गरज नसते, त्यामुळे ते थेट निर्णय सुद्धा घेऊ शकतात। तर रात्री आपण जर पाहिलं तर विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती। मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा जी आहे ती त्यांनी केलेली आहे। त्यानंतर आता 11 वाजता ही उपसमितीची महत्वपूर्ण बैठक जी आहे ती होते। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय निर्णय उपसमिती घेते हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, अपडेट्स घेत राहूच।